नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 25 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी किंवा तिथून पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या कोणत्याही पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। यामध्ये आपण भारत आणि जग या संबंधीच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि पोलीस भरती देणाऱ्या आपल्या मित्रासोबत शेअर करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। 2026 मध्ये कोणत्या देशाने मुस्तफा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली? या ठिकाणी पाहायचं आहे, मुस्तफा खामेनी यांची इराणने आपले सर्वोच्च नेते म्हणून निवड केलेली आहे, कारण या ठिकाणी इस्रायल, इराण, अमेरिका यांच्या युद्धामध्ये इराणचे दोन मोठे नेते मारले गेले आणि त्यामुळे सर्वोच्च प्रमुख म्हणून मुस्तफा खामेनी यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे पर्याय 2 इराण आपलं उत्तर आहे। तुमच्यासाठी पहिला आणि शेवटचा प्रश्न आहे, इराणची राजधानी कोणती? कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 2, मार्च 2026 मध्ये HIV संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा युरोपियन युनियन मधला पहिला देश कोणता? तर या ठिकाणी पाहायचं आहे, डेन्मार्कनं आपल्या देशातील HIV संक्रमण पूर्णपणे नष्ट केलेला आहे आणि युरोपियन युनियन मधला हा पहिला देश बनलेला आहे। प्रश्न 3, 2026च्या सुरुवातीला कुष्ठरोग म्हणजे लेप्रोसी निर्मूलन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश कोणता? तर या ठिकाणी चिली हा अमेरिका खंडातील पहिला देश आहे ज्यानं कुष्ठरोग निर्मूलन केलेला आहे। पर्याय 2 आहे। प्रश्न क्रमांक 4, तेलाच्या तणावामुळे चर्चेत असलेले खार्ग बेट कोणत्या समुद्रात आहे? खार्ग बेट पर्शियन आखातामध्ये आहे। कुठे आहे? पर्शियन आखात। पर्याय 2। प्रश्न क्रमांक 26, 2026 मध्ये बालेंद्र शाह कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत? मित्रांनो, बालेंद्र शाह किंवा बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहेत। पर्याय 1। प्रश्न क्रमांक 6, नाटोने 2026 मध्ये आर्क्टिक सेंट्री मिशन कोणत्या प्रदेशासाठी सुरू केले? तर ग्रीनलँडसाठी सुरू केले। प्रश्न क्रमांक 7, मार्च 2026 मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? हा भारताने जिंकला। पर्याय 2। कॅप्टन कोण होता? सूर्यकुमार यादव। आतापर्यंत किती वेळा जिंकला? 3 वेळा, 2007, 2024, 2026। प्रश्न क्रमांक 8, इंडोनेशियाने खरेदी केलेली ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या दोन देशांचा संयुक्त उपक्रम आहे? ब्राह्मोस कोणी बनवलं? भारत आणि रशिया। पर्याय 2। प्रश्न क्रमांक 9, आशियाच्या दक्षिणेस आणि आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान कोणता महासागर आहे? आशिया खंडाच्या दक्षिणेला कोणता आहे? हिंदी महासागर। पर्याय 3। प्रश्न क्रमांक 10, 9 डॅश लाईन हा वादग्रस्त सीमा दावा कोणत्या समुद्राशी संबंधित आहे? या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 9 डॅश लाईन दक्षिण चीन समुद्र। प्रश्न 11, प्रसिद्ध ग्योंगबोक-गंग राजवाडा कोणत्या देशात आहे? हा मित्रांनो दक्षिण कोरियाची राजधानी सिओल या ठिकाणी आहे। म्हणजे पर्याय 3 दक्षिण कोरिया। प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात लांब खंडांतर्गत पर्वतश्रेणी कोणती आहे? जगातील सर्वात लांब खंडांतर्गत पर्वतश्रेणी आहे अँडीज। कुठे पसरलेली आहे? दक्षिण अमेरिकेमध्ये। प्रश्न क्रमांक 13, होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखाताला कोणत्या समुद्राशी जोडते? लक्षात ठेवायचं आहे, पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना होर्मुझची सामुद्रधुनी जोडते। म्हणजे पर्याय 2। प्रश्न क्रमांक 14, लँड ऑफ द थंडरबोल्ट म्हणून कोणता देश ओळखला जातो? लँड ऑफ द थंडरबोल्ट भूतान। प्रश्न क्रमांक 15, बर्फाच्छादित सुप्त ज्वालामुखी माउंट अरारत कोणत्या देशात आहे? लक्षात ठेवायचं आहे, माउंट अरारत तुर्कीमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 16, आफ्रिकेतील कोणत्या शहराला 7 टेकड्यांचे शहर म्हणतात? या ठिकाणी पाहायचं आहे, आफ्रिकेतील देश आहे युगांडा। युगांडाची राजधानी आहे कंपाला आणि या कंपालाला काय म्हणायचं? 7 टेकड्यांचे शहर म्हणायचं। म्हणजे पर्याय 2। प्रश्न क्रमांक 17, बाल्टिक सुरक्षा उपक्रम 2026 अंतर्गत अमेरिकेने कोणत्या देशांना निधी दिलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, बाल्टिक सुरक्षा उपक्रम 2026 अंतर्गत अमेरिकेने एस्टोनिया, लाटविया आणि लिथुआनिया या देशांना निधी दिलेला आहे। पर्याय 2। प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता कोठे स्थित आहे? मरियाना गर्ता जगातील सर्वात खोल गर्ता आहे आणि ती प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये आहे। पर्याय 3। प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात मोठा भूवेष्टित देश कोणता आहे? मित्रांनो, भूवेष्टित म्हणजे काय? चारी बाजूंना फक्त देश आहेत, समुद्र वगैरे नाही। तर मित्रांनो असा देश आहे कझाकस्तान। पर्याय 2। प्रश्न क्रमांक 20, व्हाईट नाईल आणि ब्लू नाईल नद्यांचा संगम कोणत्या शहरात होतो? व्हाईट नाईल आणि ब्लू नाईल या नाईल नदीच्या उपनद्या आहेत आणि यांचा संगम आहे तो आफ्रिकेतील सुदान या देशातील खार्तूम या शहरामध्ये होतो। लक्षात ठेवायचं, देश विचारला तर सुदान आणि शहर विचारलं तर खार्तूम। प्रश्न क्रमांक 21, कोणता देश हा खंड आणि देश दोन्ही आहे? मित्रांनो, ऑस्ट्रेलिया हा देश आहे, त्यासोबतच जगातील सर्वात लहान खंड देखील आहे। म्हणजे पर्याय 2। प्रश्न क्रमांक 22, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशाच्या किनाऱ्याजवळ आहे? ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ आहे।
प्रश्न क्रमांक 23, कोणत्या शहराला इटर्नल सिटी शाश्वत शहर म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो, इटलीची राजधानी रोम याला इटर्नल सिटी म्हणजे शाश्वत शहर म्हणून ओळखलं जातं. इटलीची राजधानी रोम. प्रश्न क्रमांक 24, आफ्रिका खंडातील सर्वोच्च पर्वत कोणता आहे? मित्रांनो, आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? माउंट किलिमांजारो म्हणजे पर्याय 2. कोणत्या देशामध्ये आहे? टांझानियामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25, सार्गासो समुद्र कोणत्या महासागरात आहे ज्याला कोणताही किनारा नाही? मित्रांनो, समुद्राच्या मध्ये समुद्र कोणता आहे? सार्गासो समुद्र जो अटलांटिक महासागरामध्ये आहे, त्यामुळे त्याला कोणताही किनारा नाही म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 26, जगातील सर्वाधिक नैसर्गिक सरोवरे कोणत्या देशात आहेत? मित्रांनो, सर्वाधिक नैसर्गिक सरोवरे कोणत्या देशामध्ये आहेत? कॅनडामध्ये आहेत म्हणजे पर्याय 3. फिनलंडला काय म्हणतात? हजार सरोवरांचा देश म्हणतात. प्रश्न क्रमांक 27, पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण अटाकामा वाळवंट कोणत्या देशात आहे? मित्रांनो, अटाकामा वाळवंट आहे ते दक्षिण अमेरिकेतील चिली या देशामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 28, कॅनडाची राजधानी कोणती आहे? कॅनडाची राजधानी ओटावा पर्याय 3. प्रश्न क्रमांक 29, प्राचीन पेट्रा शहर कोणत्या देशात स्थित आहे? पेट्रा शहर मित्रांनो जॉर्डन या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30, युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांमध्ये विस्तारलेला देश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा देश कोणता? रशिया, जो युरोप आणि आशिया दोन्ही खंडांमध्ये पसरलेला आहे म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 31, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? मॅकमोहन सीमा भारत आणि चीन यांच्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32, 2026 मध्ये चर्चेत आलेली नवीन राजधानी नुसंतारा कोणत्या देशाची आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, इंडोनेशियाची राजधानी कोणती होती? जकार्ता होती. आता कोणती आहे? नुसंतारा आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 33, आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर लेक व्हिक्टोरिया हे आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 34, काळा समुद्र म्हणजे ब्लॅक सी आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी कोणती आहे? या ठिकाणी बॉस्फोरसची सामुद्रधुनी आहे ती काळा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडते म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 35, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? 2026 नुसार आपला भारत. प्रश्न क्रमांक 36, सुएझ कालवा कोणत्या देशाच्या नियंत्रणाखाली आहे? सुएझ कालवा आहे तो इजिप्त या देशाच्या नियंत्रणाखाली आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 37, जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स कोणत्या देशात आहे? मित्रांनो, एंजल फॉल्स हे व्हेनेझुएला या देशामध्ये आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स व्हेनेझुएलामध्ये. प्रश्न क्रमांक 38, फ्रान्सची राजधानी पॅरिस कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहे? फ्रान्सची राजधानी पॅरिस ही सीन नदीच्या काठावर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि थेम्स नदीच्या काठावर इंग्लंडची राजधानी लंडन आहे. प्रश्न क्रमांक 39, गल्फ स्ट्रीम हा कोणता प्रवाह आहे? मित्रांनो, गल्फ स्ट्रीम हा अटलांटिक महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी नदी कोणती? मित्रांनो, दक्षिण अमेरिकेतील आणि जगातील सर्वात मोठी रुंदीने सर्वात मोठी नदी कोणती आहे? अमेझॉन पर्याय 3. सर्वात लांब विचारलं तर नाईल नदी आहे. प्रश्न क्रमांक 41, माउंट एव्हरेस्ट कोणत्या पर्वतरांगेत आहे? मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट आहे तो हिमालय पर्वतरांगेमध्ये नेपाळ या देशामध्ये आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 42, जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा कोणत्या खंडात आहे? सहारा हे आफ्रिका खंडात आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 43, कोणत्या देशाला हजार सरोवरांचा देश म्हणतात? या ठिकाणी पाहायचं आहे, फिनलंडला हजार सरोवरांचा देश असं म्हटलं जातं पर्याय 3. प्रश्न क्रमांक 44, ब्रिटनची राजधानी लंडन कोणत्या नदीच्या काठी आहे? ब्रिटनची राजधानी लंडन ही थेम्स नदीच्या काठावर आहे म्हणजे पर्याय 1. आणि सीन नदीच्या काठावर फ्रान्सची राजधानी पॅरिस. प्रश्न क्रमांक 45, ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? आपण पाहिलेलं आहे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो. सॉरी इथं ऑस्ट्रेलिया विचारले, आफ्रिका नाही. ऑस्ट्रेलियातील कोणता आहे? माउंट कोसियस्को पर्याय 2. आणि आफ्रिकेतील विचारलं तर माउंट किलिमांजारो. प्रश्न क्रमांक 46, कोणत्या देशाला युरोपचे खेळाचे मैदान म्हणतात? मित्रांनो, या ठिकाणी स्वित्झर्लंडला युरोपचे खेळाचे मैदान म्हणजे प्लेग्राउंड ऑफ युरोप असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 47, जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका कोरल रीफ कोणत्या देशात आहे? मित्रांनो, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशात आहे? ऑस्ट्रेलिया म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 48, कोणत्या देशाने ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद 2024-25 मध्ये भूषवले होते? मित्रांनो, ब्रिक्सचा 2024-25 चा अध्यक्ष कोण होता? रशिया होता पर्याय 1.
प्रश्न क्रमांक 49, पॅरिस ऑफ द ईस्ट म्हणून आशियातील कोणत्या शहराला ओळखले जाते? मित्रांनो, पॅरिस ऑफ द ईस्ट म्हणून आशियातील लेबनॉनची राजधानी बेरूत या शहराला ओळखले जाते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 बेरूत. कोणत्या देशाची राजधानी आहे? लेबनॉनची राजधानी. प्रश्न क्रमांक 50, सुप्रसिद्ध पिरॅमिड्स कोणत्या देशात आहेत? मित्रांनो, पिरॅमिडसाठी प्रसिद्ध असलेला देश कोणता? इजिप्त. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 51, नेपाळचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? विद्यमान पंतप्रधान कोण झालेले आहेत? बालेन शाह किंवा बालेंद्र शाह, सर्वात तरुण पंतप्रधान, म्हणजे पर्याय 4. सुशीला कार्किया कोण होत्या नेपाळच्या सर्वात पहिल्या महिला पंतप्रधान? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 52, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मित्रांनो, सूर्यकांत किंवा सूर्यकांत शर्मा यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 53, दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? त्यांचं नाव आहे रेखा गुप्ता, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 54, मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? मित्रांनो, बहुमतानं युमनाम खेमचंद सिंग यांना मणिपूरचे मुख्यमंत्री घोषित करण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. या ठिकाणी राष्ट्रपती राजवट होती ती द्रौपदी मुर्मू यांनी हटवल्यानंतर युमनाम खेमचंद सिंग हे या ठिकाणी त्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 55, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 56, जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता. पहिला प्रश्न आपण कुठे आहे? प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये. प्रश्न क्रमांक 57, अँडीज ही जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणत्या खंडात आहे? ही मित्रांनो कोणत्या खंडामध्ये आहे? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे आणि एकूण 7 देशामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 58, ग्रेट बॅरियर रीफ पुन्हा आलेला आहे. ग्रेट बॅरियर रीफ कुठे आहे? ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर आहे, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 59, मोरोक्को या आफ्रिकन देशाची राजधानी कोणती आहे? मित्रांनो, मोरोक्कोची राजधानी रबात आहे. काय आहे? रबात. पर्याय 3. देश कुठे आहे? आफ्रिकेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 60, जगातील सर्वात लांब नदी नाईल कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नाईल नदी मित्रांनो भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 61, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर रशिया. पर्याय 4. रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे आणि 2 खंडामध्ये पसरलेला आहे. त्यासोबतच भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. प्रश्न क्रमांक 62, पामीरचे पठार कोणत्या खंडात आहे? मित्रांनो, पामीरचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे आणि ते आशिया खंडामध्ये आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 63, पॅरिस हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पाहिला आपण सीन नदीच्या काठावर आहे. पॅरिस म्हटलं की सीन, थेम्स म्हटलं की लंडन, लक्षात ठेवायचं आहे. डॅन्यूब हे कोणत्या देशामध्ये आहे हे आपण नंतर पाहूयात. प्रश्न क्रमांक 64, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर लेक सुपेरियर कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 65, माउंट किलिमांजारो हे सर्वोच्च शिखर कोणत्या देशात आहे? या ठिकाणी मागे आपण काय पाहिलं? माउंट किलिमांजारो आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे आणि मित्रांनो कोणत्या देशामध्ये आहे? टांझानियामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. देश टांझानिया आणि खंड आफ्रिका. प्रश्न क्रमांक 66, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आफ्रिका खंडात आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 67, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. याची स्थापना 1945 साली करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 68, ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कोणत्या देशात स्थित आहे? ब्लॅक फॉरेस्ट पर्वत मित्रांनो जर्मनीमध्ये आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 69, दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे? दक्षिण कोरियाची राजधानी मित्रांनो सिओल किंवा सोल आहे. लक्षात ठेवायचं, सिओल म्हणतात किंवा सोल म्हणतात. पर्याय 2. टोकियो जपानची आणि बीजिंग चीनची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 70, सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? मित्रांनो, सुएझ कालवा आहे तो भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडतो, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 71, पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 72, युरोपमधील सर्वात लांब नदी कोणती? युरोपमधील सर्वात लांब नदी व्होल्गा आहे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 73, माउंट एव्हरेस्ट हा कोणत्या 2 देशांच्या सीमेवर आहे? कुठे आहे मित्रांनो? हा नेपाळमध्ये आहे आणि नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. उंची किती? 8848. आणि मित्रांनो, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? K2 किंवा माउंट गॉडविन ऑस्टिन.
प्रश्न क्रमांक 74, ब्राझीलची राजधानी कोणती आहे मित्रांनो? ब्राझीलची राजधानी सर्वजण रियो दी जानेरियो म्हणतील अशी ही नाहीये, कोणती आहे? ब्राझिलिया आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 75, थार वाळवंट कोणत्या देशात आहे? आपल्या भारतामध्ये आहे, राजस्थानमध्ये, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 76, कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात? जपानला म्हणतात. प्रश्न क्रमांक 77, भूतानची राजधानी कोणती? थिम्पू, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 78, इटलीची राजधानी रोम कोणत्या नदीवर वसलेली आहे? मित्रांनो, रोम हे टायबर नदीच्या काठावर आहे. कोणत्या नदीच्या? टायबरच्या, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. विचारतील इटलीची राजधानी रोम ही कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर टायबर नदीच्या. रोमला काय म्हणतात? इटर्नल सिटी असं देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 79, मृत समुद्र कोणत्या 2 देशांच्या सीमेवर आहे? मृत समुद्र आहे तो इस्रायल आणि जॉर्डन या 2 देशांच्या सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 80, जगातील सर्वात लहान खंड कोणते? सर्वात लहान खंड आणि एक देश ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 81, विषुववृत्ताला 2दा ओलांडणारी आफ्रिकेतील नदी कोणती? काँगो. प्रश्न क्रमांक 82, पिरॅमिडसाठी प्रसिद्ध असलेला जगातील देश कोणता आहे? इजिप्त आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 83, गल्फ स्ट्रीम काय आहे? तर उष्ण प्रवाह आहे अटलांटिक महासागरामध्ये, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 84, न्यूयॉर्क शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? न्यूयॉर्क शहर आहे ते हडसन नदीच्या काठावर आहे, पर्याय 3. लक्षात ठेवायचं, न्यूयॉर्क नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 85, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड. प्रश्न क्रमांक 86, आल्प्स पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या खंडात आहे? मित्रांनो, आल्प्स पर्वतरांग आहेत त्या युरोप खंडामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 87, व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? झांबेजी नदीवर आहे, आफ्रिकेमध्ये. झांबेजी नदीवर आफ्रिकेमध्ये व्हिक्टोरिया धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 88, पर्ल ऑफ द ओरिएंट म्हणजे पूर्वेचे मोती कोणत्या देशाला म्हणतात? तर फिलिपिन्सला काय म्हणतात? पूर्वेचे मोती, म्हणजेच पर्ल ऑफ द ओरिएंट. प्रश्न 89, रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडात आहे? रॉकी पर्वतरांग मित्रांनो उत्तर अमेरिका खंडामध्ये पसरलेली आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये कोणती आहे? अँडीज आहे. प्रश्न क्रमांक 90, चीनची राजधानी कोणती आहे? चीनची राजधानी बीजिंग. प्रश्न क्रमांक 91, जगातील सर्वात मोठे खारे सरोवर कोणते? आता आपण काय पाहिलं, जगातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं? लेक सुपेरियर अमेरिकेमध्ये आहे. आणि खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं? कॅस्पियन समुद्र, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 92, कालाहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? कालाहारी वाळवंट आफ्रिका खंडामध्ये आहे, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 93, माउंट फुजी हा प्रसिद्ध ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? माउंट फुजी मित्रांनो जपानमध्ये आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 94, ऑलिम्पिक खेळांचे उगमस्थान कोणता देश मानला जातो? ऑलिम्पिकचं उगमस्थान ग्रीस. ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये ऑलिम्पिकला सुरुवात झालेली होती. प्रश्न क्रमांक 95, मॅकमोहन रेषा भारत आणि चीन. प्रश्न क्रमांक 96, जपानची राजधानी कोणती आहे? टोकियो आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि सोल किंवा सिओल ही दक्षिण कोरियाची. प्रश्न क्रमांक 97, सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे? मित्रांनो, सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद, पर्याय 4. प्रश्न क्रमांक 98, अमेझॉन नदीचे खोरे प्रामुख्याने कोणत्या देशात आहे? मित्रांनो, अमेझॉन नदीचं खोरं हे प्रामुख्याने ब्राझील या देशामध्ये पसरलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. जगातील सर्वात मोठी नदी विचारलं तर कोणती? अमेझॉन. आणि जगातील सर्वात लांब विचारलं तर नाईल नदी. प्रश्न क्रमांक 91, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे स्थित आहे? या ठिकाणी पाहायचं UN म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ स्थापना कधी झाली? 1945 ला. मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्कमध्ये, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 100, जपान या देशाचे चलन कोणते आहे? मित्रांनो, जपानचे चलन कोणते असते? जपानीज येन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. युआन हे चीनचे असते, रुबल रशिया आणि टका बांगलादेश. तर या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजचे प्रश्न योग्य वाटले असतील आणि बऱ्यापैकी समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.